थोडेसे लाड, थोडंसं लहानपण, शिक्षण, अर्थार्जन, लग्न, वंशवृद्धी, संसाराच्या जबाबदाऱ्या, किराणे, भाज्या, बँका, रुपये, पैसे, दागिने, कामवाल्या, तब्येती, आजारपण, एक ना दोन असे विविध विषय आपले सगळ्यांचे सारखेच असतात, म्हणजे फरक काहीच नसतो. आणि मग आपली मुलं बाळ मोठी होतात आणि आपण म्हातारे होतो, अशी आपली सगळ्यांची एक कथा असते. पण या भूमिकेत खर तर आपल्या बदल होत असतो. आणि भूमिकेत बदल झाला की आपण कंटाळा आला म्हणून वेगवेगळं काहीतरी करतो. म्हणजे कधीतरी आपण प्रवासाला जातो, डोंगर दऱ्या पाहतो, कधीतरी क्वचित एखादं वेगळंसं पुस्तक आणतो, कधी उगाचच एखादा सेल्फी फोटो बिटो काढतो किंवा निसर्गात झाडात गॅलरी वगैरे सजवतो, कुंड्या बिंड्या लावतो, असं सगळं एक रुटीन आपलं चालू असतो. आणि याच्याच अवतीभवती आलेले सगळे प्रसंग आपण आपल्या कथानकात लिहित असतो. पण गौरी देशपांडे हे व्यक्तिमत्व अतिशय बंडखोर असं व्यक्तिमत्व होतं. कोण होत तर खरं सांगते की प्रेम ही भावना आपल्याला एका वयात कळते किंवा आपल्याला उपजतच कळते. कधी आपण जरा सावधे असतो प्रेमामध्ये, समाज मान्य आहे का नाही ते बघत असतो, आणि खूपशा घटना घडतात, खूपशा वेगवेगळ्या कथा येतात. पण आपल्या जगामध्ये थोडीशी चौकट असते आणि या चौकटीतच आपण राहत असतो. पण गौरी देशपांडेच्या कथांमध्ये ना असं काहीही नाही. ते चौकटमध्ये राहत नाही, हिशेब ठेवून प्रेम करत नाही. ते अत्यंत बुद्धिमान असतात, प्रखर असतात, ठाम विचारांची बैठक असलेले असतात. जिथे स्वतःचे बरोबर वाटतात तेच करतात, दुसऱ्याच ते ऐकत नाहीत किंवा त्यांना ऐकायचेच नसतात. कधी कधी ते अतिशय मनस्वी असतात आणि थोडक्यात सांगायचं तर वेगळं आयुष्य जगणारी ही पात्र असतात. आता ही अशी पात्र लिहिताना ना खरं सांगते अवघड असतं आपल्यासारख्या सामान्य स्त्रियांना. खरंच आपलं जीवन चौकटीबद्ध असतं. पण अशा कथा सुद्धा वाचल्या पाहिजेत. समाजात काय चाललंय याचा उहापोह जरा आपल्याला होतो, भेद कळतात आणि तिथेही काहीतरी कळतं की हे राहून गेले किंवा हे अजूनही करायला वाव आहे, या गोष्टी आपल्या सुचत जातात. इरावती कर्वे आणि दिनकरराव कर्वे यांची गौरी देशपांडे ही मुलगी, महर्षी कर्व्यांची ही नात. आता पहा, कर्वेंच्या रक्तामध्येच असं होतं की मळलेली वाट यांनी कधीच तुडवली नाहीये. तर वेगवेगळ्या आपल्याला खुणावणाऱ्या वाटेकडे जाण्याचे त्यांचे रस्ते होते. स्त्री शिक्षणापासून ते कुटुंब नियोजन, पुरातत्वशास्त्र, पर्यावरण सगळी क्षेत्रे मंडळींनी गाजवली. इरावतीबाई आणि दिनकररावांच्या घरी मोकळं वातावरण होतं. म्हणजे 1940च्या दशकात जाई, आनंद आणि गौरी ही 3 भावंड आपल्या आई वडिलांना ए इऊ आणि ए दिनू अशी हाक मारायची. म्हणजे त्यांच्याकडे हे जे स्वातंत्र्य होतं किंवा एकमेकांना बोलण्याची जी पद्धत होती, इरावतीला इरू म्हणायचे ते आणि दिनकररावांना दिनू म्हणायचे. इंग्रजी भाषेतलं त्यांच्याकडे भरपूर साहित्य होतं, त्याच्यामुळं नेमकं त्याचा अनुवाद, त्यांच्यामध्ये काय असतो, प्रापंचिक भाग कसा असतो, संसार कसा उमलत जातो, त्याही महिला खरंच बाहेर व्यवसायासाठी जातात का किंवा त्यांचे पात्र परिचय कसे असतात, या सगळ्या गोष्टींचा उहापोह तिच्या लेखनात यायचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्वस्थ काय होतं ते अस्वस्थ दशकाची डायरी असं एक मराठी पुस्तक इंग्रजीत अनुवादित केलं होतं
आणि त्यांनी अरेबियन नाईट सुद्धा मराठीत अनुवाद केला होता. आत्मचरित्र लिहिलं नाही तरी त्यांनी काय केलेलं आहे माहिती का, पिंचुनीचे धडे, कारागृहातून पत्रे, असे काही लेख लिहिले. त्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील जे हिंदोळे म्हणतो ना आपण, वेगवेगळ्या वळणावर मिळालेले अचानक बसलेले धक्के किंवा हिंदोळे म्हणतो, ते सगळे त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यांची तशी पाहिली तर एकूण 9च मराठी पुस्तकं होती आणि लेखन शैली मात्र त्यांची इतकी प्रचंड तीव्र आणि प्रवाही होती की वैचारिक लेख त्यांनी खूप लिहिली आणि त्यातून समाजाचा एक बंदिस्त जो भाग होता, आरसा होता, ते समोर आणायचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्यांच्याही कथा मी बऱ्याचशा वाचल्या. खर तर जेव्हा आपली जगराटेची ओळखही होत नव्हती तेव्हा त्यांनी परदेशात जाऊन तिथलं सुद्धा संस्कृती थोडीशी काय म्हणतात त्याला अंगीकृत करून घेतली होती. तिथल्या ऑलिस्टर, दिमित्री, इयन, तेरुआ अशा वेगवेगळ्याच नावाच्या माणसाचे उल्लेख बिनधास्त त्यांच्या कथेमध्ये असायचे. आपल्याला हे पात्रांचे नाव सुद्धा कसे ठेवायचे आपण विचार करतो. एखादी मीनाक्षी म्हटलं तर नको पैसे जरीच राहते तिथे नाव कशाला घ्यायचं, आपण काहीतरी वेगळं घेऊ असा विचार करतो. पण यांच्या पात्राचे जे नाव होते ते असे जरा वेगळे असायचे आणि पाश्चात्य संस्कृती च एक काय म्हणता येईल त्याला, एक सरमिसळ म्हणूया किंवा एक प्रभाव म्हणूया त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो. तशी गौरीची पुस्तकं ही कायम नायिका प्रधान असलेली आहेत. आता तसं माझं स्वतः सांगायचं तर मी सगळ्या नायिका प्रधान कधीच लिहिल्या नाहीत, वेगवेगळ्या कथा लिहिल्या. पण गौरींचं वैशिष्ट्यच आहे की नायिका प्रधान. आता मला सांगा, आपण स्त्री आहेत, नायिका प्रधान म्हणजे शेवटी आपल्या स्वत्वाशी किंवा आपल्याशी किती जोडलेली ही नाण. पण त्यांनी इतकं बिनधास्त लिहिलेलं आहे ना की त्यांच्या नायिका कधीच सुस्वरूप आहेत. म्हणजे ती देखणीचे, साजूकचे, पायात पैंजणच घातलेली आहे, आलवारात चालत जाते, असं काहीही नव्हतं. त्यांना रूपाची फिकीरच नाही, कारण त्यांच्या आसपासच्या लोकांना त्या स्वतः सुद्धा अशा म्हणायच्या की मी काही सुस्वरूप नाहीये तरी मला लेखन येऊ शकतं. तसं सुस्वरूप लोकातच खूप आत्मविश्वास असतो असं नाही. तर सगळ्या नायिका त्यांच्या वेगवेगळ्या होत्या. म्हणजे त्या म्हणायच्या की सगळ्यांनाच नागडोळे तोंड असतं ग बाई, त्या कशाला, त्या काय घेऊन येतात, तर त्यांच्यात काय असतं, तर त्या नायिकांमध्ये असतं स्वातंत्र्य, कोणाला तरी दिलेलं, कुठेतरी दिलेलं, कोणीतरी पुरुषांनी दिलेलं. मग तो पुरुष म्हणजे त्याचे बाबा असतील, आई असेल, वडील असतील, भाऊ असेल, मुलगा असेल, पण या सगळ्यांनी मिळून त्या स्त्रीला किती स्वातंत्र्य दिले हे महत्वाचं बाब गौरीला वाटतं आणि गौरीला हे सगळं लिहिते. आता त्याच्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जी आपण सहसा सामान्य स्त्रिया उद्धृत करत नाही, की खूप मनातले खाचखळगे असतात. पण हे सांगितलं तर समाज काय म्हणत या गोष्टीला आपण भीत असतो. किंबहुना आपल्याला भीती असते की हे जर मी लिहिलं तर माघारी कुजबूज करतील हीच लोक आणि समाजात माझी जी प्रतिष्ठा असेल तर. पण गौरी असं नाही करत. गौरीच्या नायिकेला मनात खोलवर बोचणारी अशी एक अतृप्तता असते, ती तृप्तीची तहान वाढवणारी असते, चटकन चिमटीत सापडणार नाही अशी असते, किंवा तिच्या म्हणजे विश्वातले आर्थिक प्रश्न जरी असतील ना ते अगदीच टोकाचे असतात. म्हणजे सामान्य माणसासारखे नाहीत की आज माझा पगार झाला नाही पुढच्या महिन्यापर्यंत कसं करू, असं नाही. आणि तिची संवेदनशील मनाला काहीतरी म्हणजे संवेदनशीलता म्हणजे मनाला सारखी रुखरुख लावणारी किंवा डाचत राहणारी असते की बापरे हे काय घडतंय, म्हणजे एका स्त्रीच्या भावविश्वात हे घडू शकतं असं सांगणारी आहे. आणि तरी सुद्धा गौरीची नायिका जगाच्या व्यवहाराच्या पातळीवर यशस्वी असते पण नसते पण, कधी ती भांबावणारी असते पण तरीही तिला तिचं खास अस्तित्व असतं, व्यक्तित्व असतं आणि बऱ्याच गोष्टी, बऱ्याचशा रेशीम गाठीही तिच्यासोबत येतात.
खरं सांगायचं तर मराठी साहित्याला स्त्रीलेखकांची खूप मोठी परंपरा लाभली आहे. म्हणजे मला तर वाटतं की ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून आजच्या म्हणजे कविता महाजन म्हणा किंवा एकदम माझी आवडणारी मोनिका गजेंद्र गडकरी पण आहे. या सगळ्यांपर्यंत आपण येऊन पोहोचूया. तर यांनी सुद्धा बरेचशा वेगवेगळ्या लिहिलेल्या आहेत आणि वाचकांपुढं एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. मोनिका गजेंद्र गडकरींनी सुद्धा अर्थ आणि अजून एक अर्थ आणि भूप नावाची 2 पुस्तक मी त्यांची फक्त वाचलेली आहेत, पण त्या 2 पुस्तकातच मला त्या आवडून जातात. त्यांची भाषा शैली इतकी शुद्ध आणि सुंदर आहे ना की ते वाचताना माणूस गुंग होतो आणि थांबत नाही, पटापटा पुढे जातं. प्रत्येक माणसाच्या जगण्यातली एक विफलता माणूस पटकन रेखाटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती सुद्धा रेखाटता आली पाहिजे. म्हणजे तुम्ही अयशस्वी झाला तर यशाची ती पहिली पायरी असते, पण हे फक्त आपण भाषणातून किंवा सूत्रसंचालनातून सांगतो, पण खरोखर ती विफलता मांडतो का, हा सुद्धा त्यांचा एक खडा प्रश्न आहे. त्या म्हणतात की हे मांडायला पाहिजे, हे लिहिता आलं पाहिजे. त्यांनी तर की नाही बापले की या विद्या विद्वांस दीपा गोवारीकर आणि पद्मजा पाठक यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या लेखात मोनिकांनी एक अश्विन नावाची कथा लिहिली आहे. ती कथा म्हणजे त्यांच्या स्वतःच्या भावाचा जेव्हा अपघाती मृत्यू झाला त्याच्यावर लिहिलेली आहे आणि त्या दिवसाबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील आणि लेकीच्या नात्यावर कसा परिणाम झाला याच्याबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे कुठलंही नातं असो आणि कुठलीही व्यक्ती असो, ते चित्र असो, त्याचं सुंदरसं वर्णन किंवा योग्य शब्दात म्हणेन, सुंदरपेक्षाही योग्य शब्दात वर्णन करणं, उहापोह करणं हे कथेसाठी लागणार म्हणजे फार मोठं मोलाची गोष्ट आहे. खरं सांगते, सूचक, संयत, अकृत्रिम असं लेखनाचं वैशिष्ट्य असेल ना तर कथा तुम्ही कुठलीही लिहा, मग ती ग्रामीण लिहा, स्त्रीवादी लिहा, कशी लिहा, ती सर्वांगाने सुंदर होतं. व्याकुळता हीच कथेचा गाभा आहे आणि मगच सौंदर्य ठरतं असं काही नाही. तर दमा मिराजदारांसारखं हसत खेळता लिहिता येतं, इतरांनाही हसवता येतं. या प्रांतात सांगते, इतके जण मोठे मोठे ज्येष्ठ ज्यांच्यासोबत मी जोडल्या गेले, ज्यांचे कथा मी वाचल्या, अक्षरशः मी त्याची मात्र लिस्ट केली आहे आणि माझ्यावर काही जणांचा खूप प्रभाव आहे. तर त्यांची नावं मी सगळी सांगते आणि मग माझ्या वाणीला पूर्णविराम देते. तर ते प्रसिद्ध लेखक असे आहेत, आनंद यादव आहेत, कमल देसाई आहेत, गौरी देशपांडे, पुबा भावे, पु ल देशपांडे, प्रिया तेंडुलकरांचंही नाव घेईल मी त्यात, भास्कर चंदन शिव, माधव शिरवळकर, मिलिंद बोकील, मेघना पेठे, रणजित देसाई, ज्यांना मी आबा म्हणते ते रार बोराडे, वपू काळे, विजय राजाध्यक्ष, शंकर पाटील, शिवाजी सावंत, सुनीता देशपांडे, सुमती क्षेत्रमाडे, सुहास शिरवाळकर, बाबूराव बागल, जी ए कुलकर्णी, निलेश बामणे, मोनिका गजेंद्र गडकर, भारत सासने, सदानंद देशमुख, उषा किरण आत्राम, राजन खान, आनंदीबाई शिर्के, काशीबाई कानिटकर, श्रीपाद कृष्ण कोलाटकर आणि अनेक नाव जे आजवर मी वाचली आहेत, ज्यांच्याबद्दल मला अतिशय अभिमान आहे. त्यांच्या लेखणीमुळं मला काय म्हणतात त्याला, शब्द संपदा मी साठवू शकले, माझ्या मनातलं मी व्यक्त होऊ शकले. त्याच्यात प्रवीण नवनेंचे नाव घेईल मी, विजया वाडचं नाव घेईल, निशिगंधा वाडचं नाव घेईल, अच्युत गोडबोलेंचं नाव घेईल. सगळ्यात महत्वाचं तर सदानंद मोरे सर, इतिहास तज्ञ, त्यांच्याशी मी भेटले मुलाखतीसाठी. आमचा वेळ ठरला होता अर्धा ते पाऊण तास आणि चक्क 3 ते 4 तास आम्ही गप्पा मारल्या. तेही बोलले, मीही बोलत गेले. अशा लोकांकडून खूप काही शिकायला मिळतं. शेषाजी मोरे सर काय बोलतात ते बापरे, आचाट, त्यांच्याकडनंही भरपूर शिकायला मिळालं.
आणि जे जुने होते, ज्यांचे मी लहान असताना नांदेडमध्ये ते यायचे, व्याख्याते म्हणून यायचे, जे बोलायचे, ते सगळे कथाकार असलेले आणि नसलेले, त्यांना शतशत नमन करते. कारण त्यांच्यामुळं आज अर्चना डावरे काहीतरी लिहू शकते. खर तर मी खरंच खूप पामर आहे. माझे फक्त 5-7 पुस्तकं आहेत आणि 5-7 पुस्तक म्हणजे मी फार काही मोठी नाही. पण या कार्यशाळेत अश्विनीनी मला बोलवलं. तुमच्याशी काही गोष्टी, काही कथेचे बीज, काही सांगता आले. खरं तर मला कथा सांगायची होती माझी, पण परत कधीतरी मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक छोटस कथाकथनाचा आपण कार्यक्रम घेऊयात, ज्याच्यामध्ये सगळ्या ज्येष्ठ कवी कथाकारांच्या कथा पण आपल्याला ऐकता येतील आणि त्यानिमित्ताने एखादी कथेचं वाचन मीही करेन. पण आज मला तुमच्या या मेळाव्यात बोलवलं, मला संधी दिली, तुमच्या सगळ्या एकदम काय म्हणता येईल त्याला आणि प्रफुल्लित अशा मैत्रिणींशी जोडता आलं आणि खरं सांगू का, माझ्याही बुद्धीला एकदा उजाळा मिळाला. मी आजवर काय काय वाचलंय आणि काय काय नाही. खरं सांगते, दमछाक होत होती माझी 3-4 दिवसापासून. कारण मला इतके लोक आठवतात ना, कोणाकोणाचं नाव घेऊन कोणाकोणाचं ठेवू काही कळत नव्हतं. त्यातल्या त्यात जे लाडके होते, ज्यांचं खरंच गारुड माझ्यावर होतं, ते व्यक्त करायचा मी प्रयत्न केलाय माझ्या परीनं. जेवढं छान वाटेल तेवढं पदरात घ्या, जे जे असं वाटेल ते सोडून द्या आणि मला तुम्ही स्वीकारलं, शांतपणे ऐकून घेतलं. तर तुमची सगळ्यांची मी खूप आभारी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींची खरंच मनस्वी धन्यवाद. त्यांनी तिला मलाही संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय प्रभावी आणि अभ्यासपूर्ण आजचे लेखन कार्यशाळा होती. अतिशय अगदी सुरुवात कथा कशी लिहावी, कथा बीज काय, हे आम्हा सगळ्यांना तुम्ही अगदी विस्तृत पद्धतीने या ठिकाणी समजावून सांगितलं. पात्र कसं रंगवायचं आणि प्रत्येक पात्राचा हावभाव काय असतो, स्वभाव काय असतो, वैशिष्ट्य वर्णन काय असतं, अतिशय सुंदर उदाहरण देऊन आई कुठे काय करते. आणि खरंच म्हणजे सगळ्या जणी या सिरियल बघतात आणि मग एक एक पात्र डोळ्यासमोर करायला लागले की आपण जेव्हा सिरियल बघतो तेव्हा अगदी सहज अगदी लाईटली बघतो. पण आत्ता मात्र तुम्ही बोलल्यानंतर ती सिरियल डोळ्यासमोर पुन्हा आली आणि मग एक एक पात्राचा अभ्यास या ठिकाणी सुरू झाला की प्रत्येक पात्र किती संवेदनशील आहे. तर अतिशय सुंदर आणि प्रभावी वाणीने तुम्ही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. मूळ कथानक कसं असलं पाहिजे, शीर्षक कसं असलं पाहिजे, हे देखील तुम्ही आता आम्हाला इथे उलगडून सांगितलं की शीर्षक वाचल्यावरच वाटलं पाहिजे कथा पूर्ण वाचावी. हे शीर्षकाचं रहस्य आहे कुठल्याही कथेचं, ते पण तुम्ही आम्हाला अतिशय प्रभावीरित्या या ठिकाणी समजून सांगितलेले आहे. याचबरोबर अभिवाचन कसं करायचं, कथेचं अभिवाचन करताना चढ उतार, हावभाव, पॉज कुठे घ्यायचंय, स्वर कधी उच्चारायचा आणि कुठे थांबायचं आणि कुठे अगदी कंटिन्यू जायचंय, अतिशय सखोल मार्गदर्शन ताई तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर मी आता तुम्ही जे म्हणत होता की मी किती जणांची नावं घेऊ, आम्ही सुद्धा ही नावं ऐकून या ठिकाणी खरंच अगदी चकित झालेले आहोत. दमा मिरासदारांबद्दल तुम्ही आता ते सांगितलं की मराठीतले शेक्सपियर आहेत किंवा साहित्य नगरीतले ते पांडुरंग आहेत. इतकं अगाध त्यांचं लेखन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय सुंदर असा उलगडा मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही आता शेवटी जी लेखकांची यादी सांगितली ना, मी अक्षरशः लिहत होते नावं, केली की हे सगळे नावं आपण लिहून घ्यावी आणि आपण ह्या सगळ्यांना वाचावं, जेणेकरून आमची पण शब्द संपदा ही एवढीच वाढली पाहिजे, प्रगल्भ झाली पाहिजे आणि आम्ही जे काही लिखाण पुढे करणार आहोत त्यात नक्कीच त्याचा समजला पाहिजे. अतिशय सुंदर एक उदाहरण काही तुम्ही सांगितलं की जे काही आपण वाचतो ते तसंच तसं न देता तुमची विचारसरणी तिथे येऊ द्या, त्यांची विचारसरणी जी आहे ती प्रभावीच राहू द्या, त्याच्यानी प्रेरित व्हा आणि तुमची विचारसरणी तुम्ही कागदावर रेखाटा. खरंच बाई काही तुम्ही जे आत्ता बोलत होता ना, असं वाटत होतं अजून बोलत राहावं, अजून नवी नवी दिग्गजांची नावं ऐकावी. इरावती कर्वे, महर्षी कर्वे, किती सुंदर सखोल अगदी मार्गदर्शन तुम्ही केलंय. कंटिन्यू अजून हे सेशन चालावं. मी नक्कीच अश्विनीला अशी विनंती करेल की कथाकथनाचा कार्यक्रम निश्चितच होऊन जायला हवा. आम्ही त्याची वाट बघूया. या ठिकाणी या पुढचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करते तो अर्चनाताई नवगिरकर यांना. नमस्ते सख्यांनो. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आपण आभार प्रदर्शनासाठी आलेल्या. त्याआधी मला अर्चनाताईंना सांगावं वाटतं. अर्चना
ताई म्हणेन, बहीण माझी छोटी असंही समजेन, की अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही पण कथा लिहिलेल्या आहेत, पण या कथांमध्ये निश्चितच सुधारणा करू किंवा या टप्प्यावर या मार्गदर्शनाने जर आम्ही कथा लिहिल्या, कसं शीर्षक काय द्यायचं किंवा हे काय द्यायचं, तर निश्चितच आमच्या कथा आणखीन उजळ होतील किंवा अजून चांगल्या होतील असं मला वाटतं. तर अतिशय मोलाचा वेळ देऊन अर्चना डावरे मॅडमनी सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे साहित्यिक सखी ग्रुप आणि आम्ही सिद्ध लेखिका ग्रुपच्या वतीने मी आभार मानते. सूत्रसंचालन केलेलं आहे प्रीती आणि अतिशय सुंदर असं की सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये उहापोह आलेला आहे. त्यांनी काय काय बोललेलं आहे काय नाही त्यामध्ये अतिशय छान ती करते पण खूप छान सूत्रसंचलन. तर त्याचा पण आपण त्यांचा पण आभार मानते. मेन म्हणजे अश्विनी निवर्गी मॅडम की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, लिंक तयार केली, ह्या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अश्विनी निवर्गी मॅडम अतिशय व्यवस्थित करतात, आम्हाला घेऊन चालतात, त्याबद्दल त्यांचं आभार. आणि आपण सर्व सख्या शांतपणे ऐकून घेतला तितका वेळ आणि आपल्या लेखनामध्ये निश्चित प्रगती करू असा प्रत्येकीला विश्वास वाटतो आहे. कारण जे मेसेजेस येत आहेत त्या मेसेजमध्ये आपण बघतो की प्रत्येकीला वाटते की कार्यक्रम खूप सुंदर आहे, खूप छान मार्गदर्शन आहे. तर प्रत्येकीने एवढा वेळ थांबून कार्यक्रम साजरा केला आणि कार्यक्रम सुंदर रीतीने आपण ऐकला, त्याबद्दल सर्व सखींचं आभार मानते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला जाहीर करते. पण आपल्याला हे करायचंय ना, चर्चा करायची आहे का अश्विनी मी निवर्गी मॅडम? अर्चनाताई डावरेंना हा, विनंती प्रश्न करते उत्तर, की हा. 15-20 कोणाला? मिनिटं तुम्ही प्रश्न थांबा, उत्तर, हा. 15 मिनिटं थांबा. आणि सखींपैकी बऱ्याच जणी इंटरेस्टेड आहेत त्यांच्याशी बोलण्यामध्ये. तर ज्यांना राईट ज्यांना बोलायचं आहे ते चालेल ना अर्चनाताई तुम्हाला? एक 10 मिनिटं फक्त आपण चर्चा घेऊया. हरकत नाही. सीमा 10 मॅडम, मिनिटासाठी सीमा आपण मॅडमना बोलायचं. हा बोला सीमा मॅडम. बाकी सर्वांनी आपले माईक बंद करा. हॅलो, मी सीमा बोलते मुंबईवरून. अर्चना मॅम, प्रोग्राम खूप छान झाला आणि तुमचे लेख मी जेवढं नोट डाऊन करता येईल तेवढं करून घेतलेलं नोट डाऊन. आणि तुमची हिस्ट्री आणि तुमचे एज्युकेशन पण खूप आगाड आहे. मी जास्त तेवढं मराठी जेवढं तुम्ही करू शकता तुम्ही तेवढं नाही बोलू शकत. कारण माझं अगोदर मराठी, मग इंग्लिश मिडियम, मग इंजिनिअरिंग, मग इंटेरियर असं आणि रिसर्चवर असं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यामुळे मी मराठी मला खूप आवडतं आणि आय थिंक असं वाटतं की आपण ज्या मातीत वाढलो त्या मातीतच आपले मत व्यक्त छान करू शकतो. आता मला वेळ आणि मला असं वाटतं की माझ्या काही विचार आहेत, खूप अनुभव आहेत, खूप अपडाऊन्स पाहिलेले आहेत. तर मला असं वाटतं की त्याचा संग्रह करावं. पण माझी भाषा शैली तेवढी छान नाहीये. तर माझा प्रश्न असा होता की मी वाचन तर करणार आहे, पण जनरल जसं आपण एक डायरी लिहितो तसं मी जर माझे प्रत्येक प्रसंग रफली आपल्या जसं आपण बोलतो वाटतं तसं लिहून ठेवलं आणि नंतर एक 5-6 महिन्यानंतर वाचन करून माझा अभ्यास केला किंवा जसं अश्विनी मॅडम आहेत, अजून 1-2 लेखिका आहेत, त्यांना थोडंसं माझं जर लिखाण दाखवलं तर त्याच्यातले चुका ते काढतील आणि माझं पण तेव्हा थोडी शैली वाढली तर त्याच्यानंतर मी लिहू शकते का? एक सांगू का, तुला लिहायची इच्छा आहे ना, हा. हेच महत्वाचं आहे. किंवा तुम्हाला लिहिण्याची इच्छाशक्ती असते म्हणजे तुम्ही संवेदनशील आहात. एक टप्पा इथंच संपलाय. संवेदनशील मनच लिहू शकतं हे मी काळ्या दगडावर रेखाटून सांगू शकते. काही जणी ना उगाचच काय म्हणतात त्याला, एक गोंधळ किंवा संभ्रम निर्माण करतात की ही नवी, ही जुनी, हिने आत्ताच लिहायला काढलंय. ते कपट आहे का? नाहीये ते. आणि कपट असेल तर ते मनच आहे. तुम्ही लिहायला शिका. आणि जर मी आता बोलत होते, वपू काळेंचं सांगत होते आणि गौरी देशपांडेंना सांगत होते. गौरी देशपांडेंची पुस्तकं खरंच वाचा. महर्षी कर्वेंची नात आहे ती. हो, मी लिहून महर्षी घेतले. कर्वेंची नाते म्हणजे भाषा शैली ओघवतीच आहे. डाऊट की त्यांनी ओंगळ काही लिहिलेलं आहे किंवा काहीतरी विचित्र लिहिलेलं आहे. पण कसं असतं ना, जेव्हा तुमच्या मनात तुमचे आंदोलन चालू असतात, एखाद्याला गुडी 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 आयुष्य मिळतं, सगळं चांगलं चांगलंच असतं. पण एखाद्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्रास होतो
आणि माणूस आपल्याच भाषेत व्यक्त होत असतं. हे सगळ्यात Correct. आधी सीमा कुठेतरी अधोरेखित करून ठेव. कारण Correct. असं दुसऱ्याची परकेची भाषा आपण आणून बोलली ना, हम्म. मला सुद्धा नाही येणार. अहिराणी याच्यामध्ये बोलीमध्ये मी एकही कविता नाही लिहिली ग, शपथ अगदी. पण मला अहिराणी खूप आवडते. ओके. मला वाचायला आवडतं. मी काल जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये गेले त्यावेळेस लेखनाचा विषय होता की मराठवाड्यातलं साहित्य लेखन ज्या स्त्रियांनी लिहिले मी आणि माझं लेखन, म्हणजे मराठवाड्यातली मी आणि माझं लेखन कसं आहे हे मी मांडायचं. त्यावेळेस मी त्यांना हात जोडून माफी मागितली आणि सांगितलं की तुम्ही मराठवाड्यातलं जरी म्हणत असाल तर बहिणाई माझी खूप मोठी आदर्श आहे आणि मला ती का आवडते तर जात्यावर लिहिता लिहिता दळता दळता आणि काढता काढता तिने सगळं साहित्य लिहिले. आणि गंमत म्हणजे सीमा अजून एक सांगते, कुठल्याही प्रसिद्धीसाठी कुठेही छपाईसाठी किंवा कोणालाही तोंडी ते व्हावं म्हणून त्या बाईने लिहिलेलं नाहीये. ते लिहिले नाही, स्वांत correct. सुखाय. आणि तिची माझी तीच नाळ खूप घट्ट आहे. आता मग याच्यातून खूप जण प्रश्न विचारतात, स्वांत सुखाय कशाला, समाजाचं परिवर्तन करण्यासाठी लेख लिहू नका. लिहाण प्रत्येकाचा एक पिंड आहे, प्रत्येकाची एक बुद्धी आहे, प्रत्येकाचं एक विश्व आहे आणि त्या विश्वानुरूपच ते व्यक्त होतं. जसं मी सांगितलं की दमा मिराजदार खळखळून हसवायचे, व्यंकटेश माडगूळकर बनगरवाडीतलं द्यायचे आणि गौरी देशपांडे पाश्चात्य सुद्धा द्यायची. म्हणजे असं नाही की तुम्ही कोणत्या भाषेतून बोलता किंवा फक्त द्विअर्थी अश्लील असं काही देऊ नका. मिळवलंय तुमचं थोडीशी जडणघडण, तुमचे जे अनुभव आहेत ते तुमच्या शब्दातच तुम्ही मांडा. त्याच्यानंतर खरंच ज्येष्ठ साहित्यिक त्याच्यावर संस्कार करतील आणि खरं सांगते ते कथेचं सुद्धा एक आगळं वेगळं आणि सुसंस्कारित असं कथा बीज असलेला संग्रह बाहेर येईल. त्याच्यामुळं माझं तर स्पष्ट म्हणणं असतं की स्थळ काळ वेळ वय लिखाणाला नसतं. मला तर खूपदा ना, आता काय सांगू तुला, जेवता जेवता 2 ओळी आठवतात आणि जेवल्यानंतर सूप टाकल्यावर मीच विचार करत बसते काय आठवलं लिहिलं आठवलं होतं ते. आणि असं वाटतं की तेव्हाच मी मोबाईल घ्यायला पाहिजे होता आणि व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये पटकन त्या 2 ओळी टाकायला पाहिजे होत्या. म्हणजे या गोष्टीला काहीच बंधन नाहीत रे राजा. हे सगळं कसं आहे माहिती का, जग मोकळे, मनाचे विचार मोकळे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फक्त मनाला समाजाला किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीला पोचणार ते नसावं. स्वतःचं दुःख मांडलं जावं, स्वतःचा आनंद मांडला जावा आणि माझं तर स्पष्ट मत आहे आपल्या शब्दातच मांडलं जावं. आणि मी तर म्हणेल लिहिते वा बिलकुल लिहा, सिद्ध लेखिका. मी शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना लिहायची छोटे छोटे चारोळी वगैरे, पण नंतर सगळं बंद झालं. मी आता परत स्टार्ट करेन. थँक्यू. हा, रेखाताई बोलतायत, रेखा जेगरकर, रत्नागिरी दापोली. हा बोला ताई. नमस्कार. तुम्ही आता कथेचं जे सगळं रूप सांगितलं, तर असं सांगितलं की जणू काही कथा ही एक स्त्री आहे, तर तिच्या केसांपासून ते तिच्या पायाच्या नखापर्यंत तिला कसं सजवायचं, तिच्यावर संस्कार कसे करायचे, म्हणजे ती एक सुंदर ललना आपल्याला डोळ्याला शांतता देऊ शकेल किंवा तिच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होईल. तर किंवा तिच्या डोळ्यातले भाव ते आहेत ते पाहून सुख मिळेल, दुःख मिळेल, तिच्या भावना प्रतीत होते. ह्या स्वरूपात तुम्ही जे सांगितलं ना ते मनाला भिडलं. आणि ते ती जी तुमची सांगण्याची कला आहे आणि ती कशी तयार झाली कथा, त्याच्यासाठी वाचन कसं केलं तुम्ही, आणि वाचन हे फार महत्वाचं आहे. मला फक्त येते असं म्हणून चालत नाही, तर त्यासाठी इतरांचं जे काही चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे, ते आपण आत्मसात केलं पाहिजे, तरच आपल्याला आतून उर्मी येते आणि आपल्या भावना आणि त्यातून आपली कल्पना, त्याच्यावरच्या प्रतिक्रिया जेव्हा आपण कथेत मांडतो तेव्हा ती कथा सशक्त होते. हे जे तुम्ही सांगितलं ते मला अतिशय मनाला भावलं आहे. कविता महाजन ही माझी आदर्श कथाकार आहे, ती मला खूप आवडते. जसं तुम्हाला गौरी आवडते तशी मला कविता महाजन ती आवडते.
तर अशा रीतीने तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे की ते डोक्यात फिट बसलेले सगळ्यांच्या. असं समजून तुम्ही सांगितलं. समजावून सांगण्याची जी कला आहे, उर्मी जी आहे तुमची, ती वाखाणण्याजोगी आहे. त्यासाठी धन्यवाद. हा, उषाताईंना रेखाताई आधी म्हणजे अर्चनाताई, हा, मी उषा तोंडचिरकर उदगीरून बोलते. अच्छा तर हा कथाकथन अतिशय उत्कृष्ट, वक्तृत्वही तसंच आहे तुमचं. आणि कथा सांगत असताना ऐकणाऱ्यांची जी नाळ जोडावी लागते, हे जे तुम्ही महत्वाचं वैशिष्ट्य सांगितलं, ते आम्ही सगळ्या सख्या तुमच्याशी जोडले गेलो नाळेने. त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि गोष्टी ऐकायला लहान मुलांपासून आवडतात. आम्हाला सुद्धा खूप आवडायचं आजी आजोबा गोष्ट सांगताना. आताही आवडते, नाही असं नाही, पण मी कथा कोणत्या वाचलेल्या नाही. मी फक्त गाणं म्हणते गाते म्हणजे मी काही शिक्षण घेतलेलं नाही, पण जसं येईल तसं म्हणते. पण कथा मी वाचत नाही. पण तुमचं जे सगळं कौशल्य आहे कथेबद्दलचं, तर ते अतिशय सुलभ भाषेत तुम्ही वर्णन केलेलं आहे. ते अतिशय छान वाटलं. आणि आस्खलित ओघवत्या ज्या तुमच्या वक्तृत्व जी कला आहे तुमची, प्रगल्भता खूप दिसली. खूप तुमचं प्रचंड असं पुस्तकाचं म्हणजे वाचन आहे, कथांचं वाचन आहे, आणि तुम्ही कथा सुद्धा लिहिता. तर हे जे महत्वाचं तुम्ही जे सांगितलं, तर ते अतिशय मनाला सर्वांच्याच हे. आणि आम्ही सुद्धा अगदी कथा ऐकताना लहान मुलांपासून जसे मंत्रमुग्ध होतं, तसेच आम्ही सुद्धा झालेले आहोत. नाळ खरोखरच जोडली गेलेली आहे. त्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक धन्यवाद, अभिनंदन आणि खूप खूप कौतुक सुद्धा. रेखाताई आणि गिरीताई, एक मिनिट अश्विनी, आधी दोघींना मी काय म्हणते माहिती का, की या सगळ्या गोष्टींचं जे कौतुक केलं ना, तर त्याचं सगळं श्रेय मी माझ्या आधी बाबांना देईन. कारण कान धरून त्यांनी सुरुवातीपासून काय दिलं, तर फक्त आणि फक्त कथेचे आणि वाचनीय पुस्तकं. आणि त्यांनी घडवताना इतके पुस्तकं आमच्या समोर ठेवले ना, म्हणजे मला आठवते तसं आम्हाला वेगळं काही नव्हतं. म्हणजे बागेत जाणं किंवा कुठे फिरायला जाणं, चित्रपट पाहणं, या काळात जरा बंदी होती. आणि माझं खरं सांगायचं तर काय म्हणता येईल त्याला, भाग्य असं राहिलं ना, की आमच्या घरामध्ये जे वातावरण होतं ना, ते फार सुंदर होतं. म्हणजे समजा जर माझा मोठा भाऊ आहे, त्यांनी जर कविता केली, विडंबन केलं, संध्याकाळी म्हणजे संधिकाली आशा धुंदल्या दिशा दिशा, तो काय करायचं माहिती का, एक पिठाचा डब्बा असतो ना 15 किलोचा, तो असा घेऊन बसायचा आणि आईला म्हणायचा, आई 4 वाजले, चहा टाक, तोपर्यंत मी एक विडंबन तुला ऐकवतो. आणि मग आम्हाला सगळ्यांना बोलवायचं आणि म्हणायचं, संध्याकाळी 4ला वाजले, आता कप बसा, 1 कप चहा पिऊन धुंदल्या नसा नसा, असं वगैरे व्हायचं. आणि तिथून जे बाळकडू म्हणतात ना, म्हणजे अक्षरशः तो असा इतकं छान चालीवर म्हणायचा, नाही आई कर ना बरं चहा, कर ना, धुंदल्या नसा नसा वगैरे वगैरे. आणि मग त्याची ती ऍक्टिंग, आम्ही सगळ्या बहिणी असायचो, काय चाललंय रे तुझं. आणि बाबा आले की आमच्या सगळ्या नसा धुंदलेल्या शांत व्हायच्या आणि ते म्हणायचे, कुठे पुस्तक, काय करताय तुम्ही. आणि हे जे बाळकडू होतं ना, ज्या कानपिचक्या होत्या ना, तर त्याच्यामुळे श्रेय त्यांना. आणि तुम्ही दोघी माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहात, मी आशीर्वाद मागते तुम्हाला. अर्चना ताई वगैरे कोणीही म्हणू नका, मी अश्विनीची मैत्रीण आहे, मी तिला जशी अश्विनी म्हणते तसं तुम्ही सगळेजण मला कृपया अर्चनाच म्हणा. मी अर्चना डावरे, माझी एक मैत्रीण अजून जोडल्या गेली जी दिसायला लागली मला, उदगीरची अनिता एलते, तिच्यासोबतही मी व्यासपीठ शेअर केलेलं आहे, तिच्या माझ्या कथा झालेल्या आहेत. आणि तिलाही माहिती की आम्ही कथा जेव्हा सादर करायचो, तर फक्त आम्ही त्या कथेमध्येच असायचो. एवढे लक्षात यायचं नाही की मागे कोणे, पुढं कोणे, समोर कोणे, वरती फॅन आहे का गाम यायलाय, काही लक्षात येत नाही. आणि हे जे ओघवती शैली म्हणतात ना ताई, तर सगळ्यांना सांगते, खरोखर 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 याला निमित्त एकच आहे, आणि ते म्हणजे वाचन. कदाचित आमचं लहानपण तसं गेलं असेल,
शालेय जीवनात शिक्षकांनी घडवलं, महाविद्यालयात सुद्धा म्हणजे नशीब म्हणतात ना ते असंच असतं मला वाटते, यानेच माणूस समृद्ध होतं. आणि तिथे सुद्धा चांगले प्राध्यापक मंडळी मिळाली, त्यांनी आम्हाला समृद्ध केलं. खरं सांगू का, विश्वाचा अर्थ माझ्या मनी प्रकाशले हे जी ओळ आहे ना, ती जेव्हा तुमच्यात सामावते ना खरोखर, त्यावेळेस ती माऊली दिसते, माऊलीचे शब्दही कळतात आणि वाटतं आपण अजून खूप लहान आहेत, अजून खूप लहान आहेत, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. अजून विश्वाचा अर्थ आपल्या मनात प्रगटलंच नाही, अवतीभोवतीच प्रगटलंय. आणि ते गाठता गाठता किती दमछाक होणार आहे मला नाही माहितीये. पण हा एवढं खरं की अश्विनी निवर्गीची जरी कथा मला आली, 3 दिवस जरी माझं धावपळीत ती वाचणं झाली नाही, तरी 4थ्या दिवशी मी ती असताना अगदी नियंतच वाचते, एकांतातच वाचते, समरसूनच वाचते, की जेणेकरून मला ती कथा पूर्ण कळली पाहिजे. म्हणजे हा जो माझा पिंड आहे, कदाचित त्याच्यामुळं वक्तृत्व शैली या लोकांनी भरपूर दिले म्हणून बाहेरून आली. हा, आणि रेखाताई, तुम्ही जसं म्हणालात की एक लावण्यवती मी जशी समोर ठेवली, तसं तुम्हाला सांगू इच्छिते की म्हणजे विषय निघाला म्हणून माझ्या कथा अशा काही आहेत की ज्याच्यामध्ये ही असा म्हणजे तप्त लावा बाहेर येतो, असे प्रश्न बाहेर येतात की मी एक कथा लिहिली होती की इथे ती झालेल्या सत्य घटनेवर होती की एक शिकवणी होती, शिकवणीला एक चांगला शिक्षक होता, रेप्युटेड शाळेचा, शिकवणी घ्यायचा आणि त्याच्याकडे चांगल्या चांगल्या म्हणजे अगदी चांगल्या घरातल्या पोरी, ते अगदी सामान्यपर्यंतच्या पोरी त्यांच्या घरी शिकायला जायच्या. सगळ्यांना त्या शिक्षकावर भरोसा होता. आणि एके दिवशी एकाच्या घरी जेव्हा तिच्या आईनी ती मुलगी जरा म्हणाली की आई मला आज थोडस ऊन लागलंय का काय, चक्कर येते का काय, म्हणून मी ट्युशन मधून लवकर आले, मला कसं नुसं होतंय, माझी आज तब्येत ठीक आहे. आणि ती ट्युशनहून रोज लवकर यायला लागली. त्यावेळेस आईने चिंतेने तिचा बॅग उघडलं आणि तिच्या बॅगेमध्ये गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या. आता ही प्रचंड मनाला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे, मनाला त्रास देणारी आहे, पेटून उठवणारी आहे. म्हणजे ती कोणाचं लेकरू याच्याशी काही नसतं, गांभीर्य त्याचं इतकं उत्प्रोत भरल्या जातं की तळपायाची आग मस्तकाला जाते. तिथं काली मातेच्या पुढचं एका स्त्रीचं रूप होतं. आणि त्या गोष्टीला मी भयंकर काही मैत्रिणींनी सॉर्ट केलं, त्या माणसाला इथून हकाललं अक्षरशः परभणीतून. आणि माहित नाही त्या प्रसंगातून या सगळ्या मुली कोण कोण कधी कधी कशा गेल्यात माहित नाही. म्हणजे सुशिक्षितांचं पांघरून घेतलेला एक सुशिक्षित तरुण समाजामध्ये एवढं घाणेरडं कृत्य करत असतो आणि त्यावेळेस आपण सगळ्या डोळ्यावर पट्ट्या बांधून राहतो की काय, असा प्रश्न पडावा मनाला. आणि मन मग आपलं खातं. त्याच्यावर तिरमिरीत लिहिलेली कथा सुद्धा मी लिहिली आहे. आणि मग तिथे सुद्धा एक तप्त लावा मनातला बाहेर पडतो की काय चाललंय या समाजात. म्हणजे हेही येतं आणि हेही प्रकटीकरण करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्या इतर मैत्रिणींना ते शल्य कसं कळेल, ती भावना कशी कळेल, त्या सजग आणि सावध कशा होतील याची सुद्धा कुठेतरी खंत वाटते किंवा ती मनात एक उर्मी येते. आणि सगळं सांगून माणूस मोकळं होतं आणि मग ते सगळं मळब एकदा निघालं ना धुवून की मग शांत झोप लागते. म्हणजे लेखकांना हा त्रास सगळ्यांनाच होतो असं मला तरी वाटतंय. त्याच्यामुळं तुम्ही कौतुक केलं. खरं तर सामान्य आहे मी, पण खरंच मनस्वी धन्यवाद. तुमचे शब्द मी अगदी अंतःकरणात घेऊन ठेवीन. आणि कौतुक कोणाला आवडत नाही, मलाही आवडतं. खूप छान वाटलं. इथूनच अगदी सुप्रसिद्ध मॅडम बोलतात. बोला मॅडम, बोला बोला. साहित्यिकाची मुलगी आहे मी, पण एका साहित्यिकाची मुलगी आहे आणि माझ्या अनेक कथांना पण बक्षिसं मिळालेली आहेत. त्यामुळे जास्त जवळचा विषय वाटला मला, म्हणून मी जास्त व्यक्त झाले. म्हणजे अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुम्ही जे बोललात ना ते उलट माझ्यापेक्षा जास्त मी बोललेली कोणती कलाकृती तुम्ही समोर केली असं मला वाटलं. म्हणजे ते जे वर्णन कौतुक आहे ना ते कळालं, कारण आपण जोडलेलोच त्या नाळेनी आहेत. आणि खरं सांगतात एक प्रचंड संवेदनशीलता असल्याशिवाय ना ही नाळ खरंच जोडल्या जात नाही. आणि मला तर वाटतं की प्रीती दुरुपकर
काय बोलली ती, म्हणजे मी एवढं लांब सांगितलं, तिने 5 मिनिटात अगदी सगळं सांगितलं. म्हणजे ही सुद्धा एक कलाच आहे आणि हे सुद्धा कथानकात बांधता येण्यासारखंच आहे की तुम्ही व्यक्त होताना लांब नका व्यक्त होऊ, थोडक्यात खूप काही छान सांगता येतं. त्याचं नितांत सुंदर उदाहरण प्रीती चुटकीसरशी येऊन गेली असं म्हणता येईल. अनिता धन्यवाद, मॅडम बोला. धन्यवाद ताई. बोला मॅडम. अनिता मॅडम बोलतायत. अर्चना, खूप अभिनंदन तुझं. खूप दिवसांनी ऐकता आलं तुला. आणि विशेष म्हणजे मला अश्विनी मॅडमचं खूप अभिनंदन करायचंय. एका चांगल्या कथाकार मैत्रिणीला आज तुम्ही इथं पाचारण केलेलं आहे. खूप कथेतले दाखले तुझे ऐकले. खरं तर मी अर्ध्यातून जॉईन झाले. मी उशिरा पाहिला, एक मीटिंग होती आणि नंतर मी आले तेव्हा तुझं सुरू होतं. मी आता 1 तासापूर्वी जसा दमांचा उल्लेख सुरू झाला तेव्हापासून मी पुढे ऐकलं. मला एक प्रश्न विचारायचा आणि अश्विनी मॅडमला एक विनंती करायची. अर्चनाची उंबरठा कथा आपल्या सगळ्यांना ऐकवायला तुमचं व्यासपीठ आम्हाला गरजेचं आहे. उंबरठा कथा अर्चनाची ऐकली आणि आम्ही अक्षरशः सुद्धा रडलेलो आहोत अर्चनाच्या कथा ऐकून. एका व्यासपीठावरती मी आणि अर्चनाने जेव्हा लेखिकाच्या व्यासपीठावर आम्ही जायचो तेव्हा अर्चना आणि अनिता ही जोडी समजली जायची आणि पत्रिकेमध्ये लोक नाव शोधायचे, या दोघी आहेत का. असे 5, मला वाटतं अर्चना आपण 5 व्यासपीठ शेअर केलेली आहेत. माजलगाव असेल, बीड असेल, अंबाजोगाई असेल, इतकी सगळी व्यासपीठ आम्ही पाहिलेली आहेत, एकत्र घालवलेली आहेत. आणि पत्रकारांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आमच्या दोघीच्या कथेला उचललेलं होतं. अर्चनाची उंबरठा कथा ऐकवण्यासाठी तुमचं व्यासपीठ लागेल. आणि अर्चना, एक प्रश्न विचारायचा आहे. गौरी देशपांडेंचा उल्लेख तू केला, त्याचबरोबर प्रिया तेंडुलकर आणि मेघना पेठे, ह्या तिन्ही कथा लेखिका आहेत. तिन्ही कथा लेखिका ज्या प्रकारे धडकाने लिहितात, करायचे की आपण मराठवाड्यातल्या लेखिका जर अशा पद्धतीने लिहायला लागलो. आवाज येतोय तुला? अर्चना, आवाज येतोय तुला? आवाज ना थोडासा तुटत आला ग. आणि तर परत बोल ना. हा, या जशा लिहिल्या तशा आपण मराठवाड्यातल्या लेखिका लिहायला लागलो. मराठवाड्यातल्या लेखिका जर आपण लिहायला लागलो तर म्हणजे लोक आपल्याला स्वीकारतील का? किंवा आत्ताच एक उदाहरण सांगते. माझी आत्ता एक दैनिक सकाळला कथाला लागली, तू पण वाचली, त्याच्यावरचा तुझा रिप्लाय मला मिळालेला होता. चिखलाच्या टिरी प्रसंग सांगते. अनेक प्रतिभावंत साहित्यिक मोठे त्यांचे रिप्लाय खूप चांगल्या पद्धतीचे आले होते. पण काही सनातनी विचाराचे असतील किंवा काही प्रकल्प समजणारे लोक असतील, त्यांनी मला पर्सनली मेसेज टाकला होता की तुमची कथा आम्हाला खूप आवडली, पण शीर्षकावरून आम्हाला आक्षेप आहे. चिखलाच्या टिरी ही मराठी भाषेतली एक म्हण आहे, लोकांना माहित नाही. आणि त्यांना असं वाटलं की अरे खूप शिवी दिलेली आहे की काय. म्हणजे एखाद्या शब्दाला पुरुष सर्रासपणे शिवी देतात, वापरतात. जर तोच शब्द महिलांनी वापरला तर त्याच्यावरती आक्षेप घेतला जातो. मला वाटतं की गौरी, मेघना आणि प्रियासारखं जर आपण लिहायला लागलो तर लोक आपल्याला स्वीकारतील का? अनिता, तुझा प्रश्न खरं म्हणजे आता तू माझी समवयस्क आहेस, म्हणजे सेलिंग इन द सेम. पण एक गोष्ट सांगते, आपल्याला स्वीकारतील का हा प्रश्न लेखिकेला पडायलाच नको. एक दुसरी गोष्ट, मला एक सांग, तूच सांगितलंस आता की मी चिखलाच्या टिरी लिहिल्या, काही जणांना चांगलं वाटलं, काही जणांना ते आवडलं नाही. आता इथे सुद्धा कसं आहे माहिती का, की तुम्हाला काही जण स्वीकारतात, काही जण स्वीकारत नाही, त्यातला हा भाग आहे. पण हा, जर तुम्हाला तसे अनुभव आहेत, तुम्ही ते मांडलेत,